अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील गटारीचे पाणी थेट गोदावरी नदी पात्रात सोडले जात असल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचा गंभीर आरोप करत हे तातडीने बंद करण्याची मागणी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष आजीनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे। या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव शहरातून वाहणारी गोदावरी नदी धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते। गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते। नदी स्नान केल्याने 7 जन्मांची पापे नष्ट होतात अशी आख्यायिका आहे। नदीकाठी सुमारे 14 पौराणिक शिवलिंग असून परिसरातील अनेक गावांच्या यात्रांमध्ये ग्रामदैवताला अभिषेकासाठी गोदावरीचे पाणी कावडीने नेण्याची परंपरा आहे। पूर्वी साईबाबांना स्नानासाठी देखील गोदावरीचे पाणी नेले जात असल्याची नोंद साई चरित्रामध्ये आढळते। त्यामुळे या नदीला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे। मात्र सध्या हनुमान नगर ते मोठा पूल तसेच साई सिटी ते मोठा पूल या परिसरातील गटारीचे पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या सांडपाण्यामुळे नदीतील अमोनिया व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले असून ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे। त्यामुळे नदीतील जलचर जीवसृष्टी धोक्यात आली असून मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे। तसेच 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीत हजारो भाविक स्नानासाठी येण्याची शक्यता असल्याने अशा दूषित पाण्यात स्नान करणे योग्य नसल्याचेही ट्रस्टचे म्हटले आहे। नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गटारीचे पाणी नदीत सोडणे बंद करावे, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने देण्यात आला आहे। माझी मागणी अशी आहे, कोपरगाव शहरामधील जेवढं पण गटारीचं म्हणजे मलमूत्र केमिकल युक्त जे गटारी आहेत त्या सर्व तुम्ही गोदावरी नदी पात्राला सोडलेल्या आहेत त्या तुम्ही बंद करावं। कारण कुठलंही नगरपालिका हद्दीतलं घाण पाणी सोडण्याचा अधिकार नगरपालिकेला गोदावरी पात्रात नाहीये आणि तो अनधिकृतपणे सोडलेला आहे। तर तो त्यांनी त्वरित बंद करावा, नाहीतर मला कोर्टात जावं लागेल। यासाठीचं निवेदन दिले।